एखादी वस्तू खरेदी करताना आपण विचार करतो. रास्त किंमत, टिकाऊ, दिसायला चांगली असे अनेक निकष लावून आपण वस्तू घेतो. थोडक्यात तुलना करतो. जी कंपनी आपल्याला या निकषांवर वस्तू उपलब्ध करून देते त्या ठिकाणी आपण जातो. अशी केलेली तुलना आपल्या फायद्याची असते. पण हीच तुलना जर आपण आपल्या मुलांमध्ये करत राहिलो तर गल्लत होऊ शकते. माणसातली तुलना ही केवळ तुलना राहत नाही. त्यात अनुकरण, ईर्ष्या, स्पर्धा आपोआप येतात. आपण एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करतो तेव्हा त्यानं दुसऱ्या कुणासारखं तरी बनावं अशी त्यात अपेक्षा असते. प्रत्येक मुलाचं मूळ स्वरूप, नैसर्गिक स्वरूप हे अगदी वेगळं, एकमेव असं असतं. दुसऱ्याचं मूल कधी टीव्हीवर झळकलं, त्याला परीक्षेत यश मिळालं, कुठल्या स्पर्धेत नंबर आला तर नकळत आपल्या मुलानंही असंच बनावं असं पालकांना किंवा शिक्षकांना वाटू शकतं. मुलाच्या प्रगतीचा हेतू मनात असणं चुकीचं नाही, पण ती प्रगती त्याची स्वतःची असायला हवी, दुसऱ्या कुणाच्या तरी तुलनेत नाही. आपल्या मुलाला जे उत्तम करता येतं, ज्यात त्याला रस आहे अशी गोष्ट त्यानं मुळातून समजून घ्यावी. आपण दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करतो तेव्हा त्या व्यक्तीचं अनुकरण करणंही अपेक्षित असतं. मूल जेव्हा दुसऱ्या कुणाचं तरी अनुकरण करतं, आज्ञापालन करतं, दुसऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं जुळवून घेतं, तेव्हा त्या मुलाचं मूळ स्वरूप कसं टिकून राहणार? मुलाच्या व्यक्तिमत्वाची मूळ ओळख पुसून टाकल्यासारखं नाही का होणार? अशावेळी जर आपण तुलना करत राहिलो तर सततची निराशा आणि दुःख हेच आपले साथीदार राहतील. अ आणि ब अशी दोन मुलं आहेत असं मानूया. अ हा कुणीतरी वरच्या स्थानावर आहे आणि त्यामुळं ब ला नेहमी त्याचं उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यासारखं होण्याचा सल्ला दिला जातो. ही वरवर पाहता साधी वाटणारी गोष्ट खूप गुंतागुंतीची आहे. अशी तुलना केल्यामुळं कोणते परिणाम होऊ शकतात याचा विचार करूया. ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला आपण वरचढ आहोत असं वाटू शकतं. ज्याची तुलना केली जाते त्याला आपण कमी आहोत असा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. शिवाय ज्याच्याशी तुलना केली जाते त्या मुलाबद्दल विनाकारण आकस वाटायला लागतो. मुलाचं मूळ स्वरूप, आतल्या क्षमता, कौशल्य हे कायमसाठी निकामी होण्याची शक्यता निर्माण होते. पुढे कायमच कुणाला तरी बघून वाटचाल करायची सवय लागते. कुणाचं तरी अनुकरण केल्याशिवाय आपल्याला काम करता येणार नाही अशी घडण होते. सामर्थ्य गाजवलेल्या लोकांचा अभ्यास जरूर करावा, त्यांनी कोणते प्रयत्न केले ते जरूर पाहावे, पण ते अनुकरण करण्यासाठी नसून आपल्या शिकण्यासाठी असावेत. अनुकरण करणं आणि शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनुकरणामध्ये स्वतःचा विचार नाही, दुसरा करतो तसं अंधपणानं करत जाणं. परंतु जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपला स्वतःचा विचार असतो, आपल्या बुद्धीची, मनाची गुंतवणूक त्यात असते. हे सगळं करणारा मेंदू हा निसर्गानं आपल्याला बहाल केलेला सुंदर अवयव आहे. त्याला गहाण टाकायला नको.